पश्चिम मुंबईचा महायुतीतला तिढा सुद्धा अजूनही कायम आहे, कारण अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजप लोकसभा प्रभारी आता मैदानात उतरले आहेत। प्रभारी दिनेश शर्मा आता उत्तर पश्चिम मुंबईचा आढावा घेणार आहेत। शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधल्या वादावर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत। ओम, काही केल्या आता तोडगे मिळत नाहीयेत आणि आता प्रभारी मैदानात उतरलेले आहेत, काय सांगशील? अगदी बरोबर आहे, कारण भाजपसाठी मुंबई ही जितकी महत्त्वाची आहे त्याच अनुषंगानं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडनं आता मुंबईतल्या प्रश्नांवर लक्ष घातलं जातंय। उत्तर पश्चिम हा जो गजानन कीर्तिकर हे जे विद्यमान खासदार त्या मतदारसंघातून आहेत, तिथे अमोल कीर्तिकरांच्या विरोधामध्ये नक्की कोण उमेदवार असावा याबाबत चाचपणी सुरू असताना महायुतीमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी पडली आहे। अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात लढाई सुरू असतानाच गजानन कीर्तिकर विरुद्ध भाजपचे आमदार अमित साटम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या। अमित साटम यांनी थेट कीर्तिकर यांच्यावरती काही गंभीर आरोप केले होते, त्यावर कीर्तिकर यांनी सुद्धा तशाच प्रकारची टिप्पणी केली होती। म्हणजे कुठेतरी महायुतीतलं वातावरण कलुषित झालं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं महाराष्ट्रात पाठवण्यात आलेले प्रभारी दिनेश शर्मा आता हे उद्या या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतील आणि त्यांची या बैठकीमध्ये समजूत काढली जाईल। कशा प्रकारे हे मतभेद निवडणुकीच्या काळात विसरले जातील आणि एकजुटीनं हे काम केलं जाईल, निवडणुकीमध्ये प्रचार केला जाईल, यासाठी स्वतः दिनेश शर्मा आता मैदानात उतरलेत। उद्या एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडेल अशा प्रकारची माहिती आता भाजपकडनं देण्यात आली। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये तरी उत्तर पश्चिम बाबत जो काही वाद आहे तो मिटणार का आणि अखेरीस महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नम्रता। ओम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।